गणपती आणि कार्तिकेय यांची पृथ्वी प्रदक्षिणेची कथा. एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते. त्यांच्याकडे एक अतिशय दिव्य आणि चमत्कारी फळ होते. गणपती आणि कार्तिकेय या दोन्ही भावांना ते फळ हवे होते. जेव्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला तेव्हा महादेवांनी एक अट ठेवली. ते म्हणाले, तुमच्यापैकी जो कोणी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालून सर्वात आधी माझ्याकडे येईल त्यालाच हे दिव्य फळ मिळेल. महादेवांचे बोलणे ऐकताच कार्तिकेय लगेच आपल्या वाहनावर मयूर म्हणजेच मोर वर बसले आणि वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. कार्तिकेय खूप चपळ होते, त्यामुळे त्यांना खात्री होती की तेच जिंकणार. दुसरीकडे गणपती बाप्पा शांतपणे विचार करू लागले. त्यांचे शरीर जड होते आणि त्यांचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर होते. उंदरावरून संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करणे खूप कठीण होते. गणपती हे बुद्धीची देवता आहेत. त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला. बाप्पा उठले आणि त्यांनी आपले माता पिता म्हणजे शंकर आणि पार्वती यांना एका आसनावर बसवले. त्यानंतर बाप्पाने त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि हात जोडून उभे राहिले. काही वेळाने कार्तिकेय संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून थकलेले परत आले. त्यांनी पाहिले की गणपती बाप्पा आधीच तिथे आरामात बसले आहेत. महादेवांनी विचारले, गणेशा, तू तर पृथ्वी प्रदक्षिणेला गेलाच नाहीस, मग तुला हे फळ कसे देऊ? तेव्हा गणपती बाप्पा अतिशय नम्रपणे म्हणाले, बाबा, शास्त्रानुसार माता पिता हेच पूर्ण जग आहेत. त्यांच्या चरणापाशीच संपूर्ण ब्रह्मांड वसलेले आहे. मी तुमची प्रदक्षिणा केली याचाच अर्थ मी संपूर्ण जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. बाप्पाचे हे उत्तर ऐकून महादेव आणि पार्वती अतिशय प्रसन्न झाले. गणपतीच्या कुशाग्र बुद्धीमुळे आणि माता पित्याबद्दलच्या आदरामुळे ते दिव्य फळ गणपतीला देण्यात आले. कथेचे तात्पर्य. ही कथा आपल्याला शिकवते की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि आपल्या मातापित्यांचा मान राखणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे. गणपती बाप्पा मोरया.